नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या करिअर एक्सपर्ट इंडिया या चॅनल वरती। तर बीटेक इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, खुशखबर आलेली आहे। तर ती काय असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही थंबनेल मध्ये बघितलंच असेल की इंजिनिअरिंगचे जे काही ऍडमिशनची रजिस्ट्रेशनची डेट आहे ते वाढ झालेली आहे, त्याच्यामध्ये एक्सटेंड झालेली आहे। म्हणजे तुमची तारीख काय असणार, याच्यामध्ये लास्टची तारीख काय असणार आणि त्याच्यामध्ये अजून वाढ होऊ शकते का, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण बघणार आहे। तर तुम्ही अजून सुद्धा आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर काय करायचं, तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाकायचं, व्हिडिओला लाईक करायचं आणि तुमच्या मित्राला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। जर तुम्ही अजून सुद्धा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं नसेल तर लवकर काय करा, जॉईन करून घ्या। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे आपण व्हॉट्सअप ग्रुपची, तुम्ही जॉईन करू शकता। त्याचबरोबर आता चालू करणार आहे आपण व्हिडिओसाठी। आणि विद्यार्थी मित्रांनो, अजून सुद्धा जर ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नसेल, जर तुम्हाला बीटेक इंजिनिअरिंग मध्ये आवडत्या ब्रांच नुसार आणि आवडत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन करायचंय आणि रजिस्ट्रेशन पूर्णतः आता तुमचं झालेलं नसेल, तर तुम्हाला काय करायचं, आपल्या खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करून तुम्हाला संपूर्ण प्रोसेस जर आपल्याकडून करून घ्यायची असेल तर तुम्ही संपर्क करून आजच तुमचं जे काही काउन्सिलिंगचं प्रोसेस आहे ते कन्फर्म करू शकता, जॉईन करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये आपला प्लॅन किती असणार, आपण विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड काय करणार ते एकदा बघून घ्या। त्यामध्ये ऑल कॅपराऊंड साठी आपण जो काही प्लॅन आणलेला आहे 1999 मध्ये आपण विद्यार्थ्यांना जो काही पूर्ण प्रीमियम प्लॅन मध्ये आपण विद्यार्थ्यांना काय काय प्रोव्हाइड करणार, ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून मिळणार, त्याच्याबरोबर ऑनलाईन डॉक्युमेंट्स अपलोडिंग, व्हेरिफिकेशन, तुम्हाला काहीच करायची गरज नाही, फक्त तुम्हाला डॉक्युमेंट्स व्हॉट्सअपला पाठवायचे आणि तुमचं जे काही ऍडमिशन ते घेऊन जायचंय, बरोबर। त्याचबरोबर चॉईस फिलिंग स्ट्रॅटेजी असते आपल्याकडे, मेरिट बेसवर तुमचा नंबर कुठे लागू शकतो हे सुद्धा आपण विद्यार्थ्यांना सांगू शकतो। तुम्हाला फक्त काय करायचंय, कमेंट मध्ये फक्त तुमचा सीईटीचा स्कोर आणि तुमची जे काही कॅटेगरी आहे आणि कोणती ब्रांच पाहिजे आणि कुठे मिळेल हे तुम्हाला आपण सांगू शकतो, बरोबर। त्याचबरोबर आता प्रिव्हियस इयरचे कॉलेजेस कट ऑफ सुद्धा प्रोव्हाइड करतो। त्याचबरोबर ड्रीम कॉलेज, ड्रीम ब्रांच नुसार ऍडमिशन गायडन्स, गर्ल्सला पूर्णतः आता एज्युकेशन फ्री आहे, तुम्हाला माहितच असेल, त्याच्याबद्दल सुद्धा पूर्णपणे इन्फॉर्मेशन आपण प्रोव्हाइड करतो। 100% कॉलेजेस गॅरंटी घेतो, ऍडमिशन गॅरंटी। करिअर एक्सपर्टची टीम आहे ती स्वतः गॅरंटी घेते ऍडमिशन करून द्यायची। तुमचं कॅपराऊंड 1 पासून फायनल इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड पर्यंत संपूर्ण जे काही प्रोसेस आहे ते आमच्याकडून केली जाते आणि 100% गॅरंटी आपण घेतो ऍडमिशन करून द्यायची। त्याचबरोबर कॉलेज सिलेक्शन सपोर्ट आपण करून देतो। त्याचबरोबर व्हॉट्सअप सपोर्ट, म्हणजे तुम्हाला जे काही येणारा लेटेस्ट अपडेट असतात ते आपल्या व्हॉट्सअपद्वारे आपण विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करत असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आता डेट किती एक्सटेंड झालेला आपण ते सविस्तर बघून घेऊ। त्याआधी आपण आता ऑफिशियल वेबसाईट वरती येणार आहे, जे काही सीईटी सेल आहे त्याच्यावरती एमएसटी सीईटी महाराष्ट्र सीईटी जे आहे त्यावरती आपण आलेलो आहे। त्यामध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशनची डेट आहे, त्यामध्ये एक्सटेन्शन झालेलं आहे। बघा 2 जुलैला स्टार्ट झालेली होती, आता किती झालेलं आहे, 12 जुलैला लास्ट डेट दिलेली होती, पण आता त्याच्यामध्ये एक्सटेन्शन झालेलं आहे, म्हणजे 16 जुलै ते 2026 पर्यंत तुमचे जे काही रजिस्ट्रेशन आहे ते चालणार आहे, संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत चालणार आहे। त्याचबरोबर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधीपर्यंत चालणार आहे, बघा 3 जुलै ते तुमचं 17 जुलै पर्यंत चालणार आहे। त्याचबरोबर आता 17 जुलै पर्यंत लास्ट डेट दिलेली आहे, पण त्याच्यामध्ये एक्सटेन्शन सुद्धा होऊ शकते, कारण की इथं तुम्ही बघू शकता की स्टार दिलेला आहे। स्टार म्हणजे स्टारचा मिनिंग काय होतो की तुमचं या ठिकाणी अजून एक्सटेन्शन होऊ शकतं, बरोबर। त्याचबरोबर आता तुम्ही बघू शकता जे काही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे तुमची ती 19 जुलैला जाहीर होणार आहे। त्याचबरोबर ग्रीव्हन्स म्हणजे तुमचं जे काही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय, म्हणजे तुमच्या रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये जर का काही चुका झालेल्या असतील तर दुरुस्तीची तारीख कधी दिलेली आहे, 20 जुलै ते 22 जुलै पर्यंत दिलेली आहे तुम्हाला। त्याचबरोबर त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट ही जाहीर होती, ती 24 जुलैला आपली जाहीर होणार आहे। म्हणजे तुमचं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट झाल्याच्या नंतर फायनल मेरिट लिस्ट लागते, म्हणजे त्याच्यामध्ये काहीच चेंजेस होत नाही आणि त्यानंतर जो काही पुढे शेड्यूल आहे तो वाढू शकतो, म्हणजे कॅपराऊंड 1 चा असेल किंवा तुमच्या ह्या डेट मध्ये अजून एक्सटेन्शन होऊ शकेल। त्याचबरोबर जर तुम्हाला प्रॉपर चॉईस फिलिंग करायची असेल किंवा रजिस्ट्रेशन पूर्णतः आता चांगल्या पद्धतीने पार पाडून घ्यायचं असेल तर तुम्हाला काय करायचं, खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करून आजच तुमचं काउन्सिलिंगचं सीट जे काय आहे ते कन्फर्म करायचं आहे। तर भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद।